जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत माळेगाव जिल्हा परिषद शाळेला अजिंक्यपद। दिग्रस येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत 6 ते 11 वयोगट कबड्डी मुलीच्या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळेगाव तालुका महागाव येथील कबड्डी संघाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावीत अजिंक्य ठरला व महागाव पंचायत समितीच्या यशात भर घातली। यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत 2 दिवसीय खेळ व क्रीडा स्पर्धा 2024-25 चे दिग्रस येथे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 16 तालुक्याच्या 16 संघातून महागाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील माळेगाव या शाळेतील 6 ते 11 वयोगटातील कबड्डी मुलीच्या संघाने अजिंक्यपद पटकावले। ओजस्वी ज्ञानेश्वर जाधव हिने मॅन ऑफ दी मॅच, उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट कॅचर ही बहुमान पटकाविले। या यशासाठी चमू शिक्षक वृंद यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळाले। विजयी चमूची गावकऱ्यांनी भव्य दिव्य रॅली काढून यथोचित सत्कार केला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, सरपंच संचिता अमोल चव्हाण, पोलीस पाटील मंजुषा करहाळे, तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य परसराम राठोड, सेवालाल महाराज संस्थानचे पुजारी रोहिदास राठोड, गुलाब चव्हाण, अमरसिंग राठोड, रफडा वादक प्रेम पवार, राजेश राठोड, अनिल राठोड व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दिग्रस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वयोगट 6 ते 11 मध्ये आपल्या माळेगाव वासीय मुलींनी आपल्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला। शेवटपर्यंत अजिंक्य राहत 6 ते 14 वयोगटामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व माळेगाव वासियांच्या सर्व मुलींचं अभिनंदन करतो आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमीच आहे। आपल्या या मुली 4 ते 5 जे काही सामने झाले सर्वमध्ये अजिंक्य ठरल्या। त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर कॅचर हे सर्व पुरस्कार आपल्या शाळेतील विद्यार्थिनीला मिळालेले आहेत। कुमारी ओजस्वी ज्ञानेश्वर जाधव हिने ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत आपल्या संघाला एक हाती चॅम्पियनशिप मिळवून दिली। त्याबद्दल मी पुन्हा एकदा संपूर्ण संघाचं आणि संपूर्ण खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। यानंतर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ 2 शब्द बोलतील अशी त्यांना विनंती। आपल्या समोर आताच आपल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि काय बोलावं हे सुद्धा मला समजून नाही राहिलं। कारण एवढी खुशी आहे, एवढा आनंद आहे आज की आपलं गाव, आपले विद्यार्थी, आपले शिक्षक आज जिल्हा स्तरावर त्यांचं नाव सोनेरी अक्षराने कोरलं गेलं आहे। म्हणून विजेती टीम आणि सहकारी टीम, आपले शिक्षक वृंद, त्यांना सहकार्य करणारे कोचिंग सर, सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। एवढं बोलून मी माझे 2 शब्द टाकतो। बोला यानंतर माझे वरिष्ठ सहकारी श्री पवार सर आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील। बोलू तू तर पहले हम तालुका स्तरीय 32 के पहले क्रमांक और बाद में हम जिला स्तरीय तो मैं 6 ते 11 वयोगटाचे सोनेगडचं और जिल्हा मध्ये पहिला क्रमांक लागला। और मतलब से टाळ्या जोरदार हम स्वागत करो। हम पहली जो टीम हारा वो कलम में हारा और बाद में रायगाम और बाद में उमरखेड आणि आखरी कसं पांढरगोडा असे 4 तालुका हरवताळे फायनल मॅच जिंकता। विशेष म्हणजे एकही टीम आपण अटीतटी मुक्ती पडली, पूर्ण वन साइड मारे उभी पार्टी लगातार नोंद होत्या। आखरी जे फायनल येतो वो नाही तर 0-22 ते हरवलं म्हणून एक गडी फुटावर कोण करतोय। तर येणारे पर्यंत फक्त मेहनतचं शिवाय जे शिक्षक समाजाचं शाळा मधुस्त मेहनतचं आणि तुम्हाला सहकार्य आम्ही वर्ग तुम्हाला सगळे आभार मानतो आणि बाकी कार्यक्रम कसं गावात येतो समाज।